आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे, म्हणजे उद्या आहे, पण ॲक्च्युली आम्ही आज निघालो दर्शनाला साईबाबांच्या 9वी ॲनिव्हर्सरी. बघता बघता 9 वर्ष पूर्ण झाले. छोटी नन्या होती, नंतर आम्हाला एक पिकू झाली. पिकू बसले मम्मीजवळ आणि आता आम्ही शिर्डीला चाललो. तर बघूया प्रवास कसा होतो, आम्ही आमची फॅमिली किती मजा करते. चला बाय बाय. बाय बाय कशाला, पुढे दाखवणार आहेत ना आपण. चला. नाही नाही त्यातनं मला हे दे जरा, त्या ग्लो बॉक्स मध्ये दे ना मला. नन्या दे ना, त्या कॅडबरी आहे. नन्याच्या हातात दे ना. नन्या घे कॅडबरी, काढ आपल्याला खायला. नन्या हैराण झालेली आहे. सरप्राईज दे ना मम्मीकडे. मम्मीला 2 गिफ्ट मिळाले. नान्याला चॉकलेटचं गिफ्ट आणि मम्मीला काहीतरी मिळालंय गिफ्ट. हैराण परेशान झालेत दोघी जणी. काय अरे 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 परीने ते वरती चॉकलेट आणलेलं, मी ते चॉकलेट डायरेक्ट फोडायला घेतलं आणि आम्ही आता ते चॉकलेट खातो. पिकूला द्यायचं का थोडं? नाही झालं. परी येऊन पुढे बसली आणि पिकूला मम्मा दूध बसते. झालं पिकूचं दूध पिऊन. आम्हाला तर भुका लागल्या, तर आम्ही जेवायचं बघतोय. घरनं आणलंय जाताना आता जेवण. आता आम्ही जेवायला थांबलोय. मस्त बटाट्याची भाजी आणि त्या चपात्या आणल्यात का? असं चपात्या आणल्यात. जेवतो, खरंच खूप भूक लागले. 2 वाजले दुपारचे. ट्राय करतो, पण आमच्या नन्याला ना एका जागेवर बसून जमतच नाही. म्हणून ती मध्ये उठते, मध्येच मधल्या सीटवर बसते, मध्येच खाली बसते. असं तिचं कंटिन्यू चाललंय. कसारा घाटात पोचलोय ना, खूप ट्रॅफिक आहे. नन्याची आमच्या एक झोप झाली आणि रिफ्रेशमेंटसाठी मी रेडबुल घेतलंय. रेडबुल पितोय. नाही दाखव ट्रॅफिक किती आहे. भरपूर ट्रॅफिक आहे. आमचा कंटिन्यू प्रवास चालू आहे, पण नन्नूला झोप लागली, इथे झोपले. पूजाला झोप लागली, पूजा झोपली आणि पिकू पण इथे झोपले. 3 जणी झोपल्यात आणि मी ड्राईव्ह करतोय. चालले मस्त समृद्धिमा मार्गावर. मस्त गाडी एकदम स्मूथ जाते, त्यामुळे झोप पण लागते. पण मी रेडबुल आत्ताच पिले, त्यामुळे फ्रेश वाटते. चालले हा प्रवास. चाललोय आम्ही समृद्धिमा मार्गावरनं. आणि नन्नूला काय एका जागेवर बसता येत नाही, म्हणून मग शेवटी ती मध्ये बसली आणि झोपली. बोललो झोप असं. आणि आत्ता पूजा पण उठली आणि पिकू तर आमची झोपलेली दिसते काय त्यात. अशा प्रकारे आमचा प्रवास चालू आहे. नन्नूने मस्त ते गळ्यात घालून झोपून घेतलं. फायनली संध्याकाळचे 6:30 वाजले. आम्ही शिर्डीला पोचलो. पूजाने ऑलरेडी बुकिंग करून ठेवलेली साई विहार या लॉजमध्ये. आता आम्ही जातोय, फ्रेश वगैरे होतो आणि मग दर्शनाला जाणार. आता रूममध्ये चेक इन केलं आहे. नन्या जरा खुश झाली, तिला फ्रेश व्हायचं होतं. आणि ही पिकू पण खुश झाली जरा. पिकू बघ इकडे,
आणि मम्मा पिकू बघ इकडे, तिला व्हिडिओचं अजून काही माहिती नाही. असं आमचं आता फ्रेश होऊन जायचं दर्शनाला प्लॅनिंग आहे. आताच फ्रेश होऊन रूमच्या बाहेर पडलो. आता चाय पिणार आणि पुढे दर्शनाला जाणार. तुझ्या चाय पिते तू बघते. म्हणून पण चाय आणि मोनॅको बिस्किट खाते. आत्ताच आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. एकदम फर्स्ट क्लास दर्शन झालं. आणि तुला तर आमच्या बाबांच्या पायथ्याजवळ नेलं गुरुजींनी. एकदम मन प्रसन्न झालं. मस्त दर्शन झालं. आता चावडीवर जायचं ना, चावडीवर जाऊन मग बाकीचं दर्शन घेऊन आता भोजनालयात जाणार. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste. मस्त आम्ही बाबांचा प्रसाद खायला बसलो आता. परी आता मस्त प्रसाद खाऊन मग रूमवर जाणार. रिक्षा काय भेटत नव्हती म्हणून आम्ही बसमध्ये बसलो. पूजाला सांगत होते बसमध्ये नको बसूया, रिक्षाची वेट करूया, पण ती बोलते चला बसूया. मग तिच्याकडे पिकू होती म्हणून तिला पुढे बसायला दिला. मस्त पुढे पिकूमुळे पूजाला बसायला मिळालं. काय 2 मिनिटाचा तर रस्ता होता. तिकडे आम्ही आता हॉटेलला चाललो आहे. आता आम्ही जेवण झाल्यावरती आलो रूमवरती. जरा थकलो आम्ही, थोडी शॉपिंग वगैरे केली. मला कलर्स भेटले. पिकू नुसती हसते. पिकू काय हां काय तर मग आता सकाळी लवकर मॉर्निंगला उठून बघणार, आता ठरवणार कुठे जायचं ते. तर गुड नाईट, बाय बाय. गुड मॉर्निंग. सकाळचे 8:30 वाजलेत. उठायला थोडा कंटाळा आला आणि या दोघी झोपल्या तर यांना आम्ही उठवलं. पिकू ए पिकू ए पिकू ए नन्नू ए नन्नू. उठायचं बघत ही पण हसते. आता झोपेत पण हसते. उठा जायचं आपल्याला. चला तर बघूया. ही उठली 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 उठली. हिला घे व्हिडिओमध्ये घे बरोबर. हिला ही हसते, ही हसते, झोपेत असते. पिकू 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 पण उठायच्या ना याच्यात आहे. फटाफट फ्रेश होऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघू. आम्ही सगळे नाश्ता करायला चाललोय उडपी हॉटेलमध्ये. मी घेतले नाश्ता करायला आणि मम्मीने घेतले मसाला डोसा. आणि पिकू पण कंटाळे. आमचा नाश्ता वगैरे झाला. आता आम्ही निघालो. आमच्या नन्नूला शॉपिंग करायची. काय नन्नू? तर आता आम्ही शिर्डीतून निघालो. यांची जरा भांडणं चालू आहेत मम्मीची आणि पिकूच्या नन्नूची. पिकू मस्त झोपते. झोपले ऐकत नाही, नुसते आगाऊपणा करते. मग ओरडणार नाही का?
बरोबर आहे पण तसं नाही करायचं जरा ना. बाहेर आल्यावर तरी ऐकायला पाहिजे ना. नाही तुझं काय मत आहे याच्यावर? चला Hold me close till I get up. Time is barely on our side. आता आम्ही समृद्धी महामार्ग पकडला त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी. पण तुम्हाला एक दाखवतो, हे लहान मुलांचं वेगळंच असतं. घरी जेवढा अभ्यास करणार नाही तेवढं पिकनिकला आलं जास्त अभ्यास करतात. हे बघा बघा, सांगू दे कोणी पण ते किती आवडीने करते. बघा बघा, म्हणजे उगतचे नखरे करायचे. अभ्यास घरी कमी आणि प्रवासात जास्त. आम्ही इथे उसाचा रस प्यायला थांबलो. पिकू आमची गाडी एकटीच झोपली मस्तपैकी. बोलो थंडगार उसाचा रस पिऊया, गरमी पण खूप होती. परीला पण उसाचा रस प्यायचा होता. काय परी, तो उसाचा रस पिऊन पुढे निघणार. रस प्यायला थांबलो आम्ही इथे. हिला इथे झोपवली, ती मस्त गाड्या बघते. परी रस कसा आहे? काय मुंगी बघते की काय तू? पिकू सगळ्या रस्त्यावरच्या गाड्या बघते. तुझ्या आता मी त्र्यंबकेश्वरला पोचलो. भयंकर गर्दी आज, सॅटर्डे पण आहे. बघताय तुम्ही गाड्या किती आहेत. नानू किती गर्दी आहे. आता आम्ही चालतोय मंदिराकडे. आम्हाला दोघा तिघांनी सांगितलं की तुम्ही गाडी इकडेच लावा, आम्ही तुम्हाला पुढे दर्शनाला येतो. पण आम्ही तसं नाही ऐकता चालायला सुरुवात केली आणि 2च मिनिटात मंदिरात पोहोचलो. आणि तुम्ही पण आल्यानंतर पार्किंगमध्ये गाडी लावा आणि सरळ चालत या. 2 मिनिटात आपण मंदिरात पोहोचतो. आम्ही त्र्यंबकेश्वरला आलो आहे, पण भरपूर गर्दी आहे. पास पण काढला, खूपच 3 तास लागतात. ते छोटीसाठी आम्ही जरा लाईन जात नाही आहे लाईन लावायला. आता बघू, हे 6 महिन्याच्या खालच्या बाळाला आणि आईला लवकर सोडतात ते. तर आता मी प्रयत्न करतो इथे पोलिसांना विचारून ते सोडतात. फायनली दर्शन घेऊन बाहेर आले आणि आम्ही आला दर्शन. कसं झालं दर्शन? नानू कसं झालं? तुझ्या कसं झालं? नाही ठीक आहे. Jelly whipping. संध्याकाळची वेळ झाली. आम्ही चाय प्यायला बसलो. मग चाय पिऊन आता घरी निघणार. आत्ताच आम्ही आलो पिकनिकवरनं फिरून. शिर्डीला गेलो, त्र्यंबकेश्वरला गेलो. त्र्यंबकेश्वरला आज थोडी गर्दी होती. दर्शन वगैरे झालं आणि घरी आलो. बघता बघता आमच्या लग्नाला 9 वर्ष पूर्ण झाले. तर कालचा जो सरप्राईज होता ते आयफोन माझ्याकडनं गिफ्ट होता पूजाला. तर तो आम्ही अनबॉक्सिंग केलाच नव्हता. तर तो आता घरी आल्यानंतर आता करणार. आणि एक पेस्ट्री आणली. ॲक्च्युली आम्ही केक नाही आणला पूर्ण, कारण की हेल्थसाठी पण थोडा केक जास्त हेवी होतो. त्यामुळे पेस्ट्री आणली. आता पेस्ट्री आणि त्याचं अनबॉक्सिंग आता करणार. बघता बघता 9 वर्ष पूर्ण झाली. आता 10वा वर्ष तर उद्यापासून लागतं आहे. देवाकडे हीच प्रार्थना आहे की सुखा समृद्धी बरोबर आमचा संसार असंच चालत राहू दे. आणि तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.